नमस्कार मित्रांनो. आता मी जो तुम्हाला बोंडअळीचा जो व्हिडिओ दाखवला होता, तो एवढा भयंकर प्रमाणात शेतामध्ये बोंडअळी आलेली आहे, की जवळपास 50% आर्थिक नुकसान शेतकऱ्याचं इथे झालेलं आहे. हे माझ्या शेतातला एक व्हिडिओ आहे, जो मी तुम्हाला दाखवला आहे. हे लाईव्ह डेमो होता. म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, की BG3ला एवढं आवश्यक आहे. शेतकऱ्याने कापूस लावणं कुठेतरी थांबवणं खूप विचारपूर्वक करायला पाहिजे. कारण की सरकार जर नवीन गोष्टीला प्रोत्साहन देत नसेल, BG3ला प्रोत्साहन देत नसेल, तर या बोंडअळीचा उपाय नसण्यातच आहे जमा आहे. तर मग याचा विचार सरकारने करायला पाहिजे. किमान BG3 द्यायला पाहिजे. कारण की BG4, BG5, BG6 पर्यंत जाऊ नये दुनिया आणि आपण इथे BG3लाच परमिशन देत नाही. BG2च्या भरोश्यावर राहता. कुठेतरी आर्थिक नुकसान शेतकऱ्याचा पण गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे. खूप जास्त आर्थिक नुकसान होत आहे. तुम्हाला सांगतो मी, मलाच पाहिलं तर एवढं जास्त आहे, तर लोकांना किती असेल. आपल्याकडे तरी दुसरं पीक घ्यायला जागा आहे. ज्यांच्याकडे नुसतं कापूस आहे त्यांनी काय विचार करायचा याच्यावर. याचा गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे आणि BG3वर लवकरात लवकर परवानगी द्यायला पाहिजे आणि कुठलं रिकमेंड आलं तर त्याच्या